ट्रिसा जॉली गायत्री गोपीचंद या भारताच्या महिला जोडीने काल सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सनसनाटी विजयाची नोंद केली। ट्रिसा गायत्री जोडीने महिला दुहेरी विभागातील लढतीत बेक हाना ली सो ही या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण कोरियन जोडीला पराभवाचा धक्का देत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला। मात्र दुहेरीत भारताला यश मिळालं असलं तरी एकेरीत निराशेला सामोरं जावं लागले। पी.व्ही. सिंधू हिचे महिला एकेरीतील तर एच.एस. प्रणय याचे पुरुष एकेरीतील आव्हान संपुष्टात आलंय। आगामी T20 वर्ल्ड कपसाठी सध्या सराव सामने खेळवले जात आहेत। ऑस्ट्रेलियाचा दुसरा सराव सामना यजमान वेस्ट इंडिज विरुद्ध आज झाला। मात्र या सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला 35 धावांनी पराभवाचा धक्का दिलाय। या सराव सामन्यात वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 20 षटकात 258 धावांचे लक्ष्य दिले होते आणि या लक्ष्याचा पाठलाग करत ऑस्ट्रेलियाला 20 षटकात 7 बाद 222 धावा करता आल्या। भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCIने आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकांसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे। दक्षिण आफ्रिका महिला संघ जून 2024 मध्ये भारतीय दौऱ्यावर येणार आहे। मात्र या दौऱ्यामध्ये दोन्ही महिला संघात वनडे T20 आणि कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे। या दौऱ्यासाठी भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधारपद स्मृती मानधनाकडे आहे। यंदाच्या T20 वर्ल्ड कप मधील अनेक सामने हे US मध्ये होणार आहेत। दरम्यान USने नेपाळचा स्टार क्रिकेटपटू संदीप लामिछानेला T20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी व्हिसा दिला नाही। त्यामुळे नुकताच बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झालेल्या संदीपची T20 वर्ल्ड कप खेळण्याची इच्छा जवळपास संपुष्टात आली आहे। दरम्यान नेपाळमध्ये आता संदीपला USने व्हिसा दिला नाही म्हणून तीव्र आंदोलन सुरू झालंय आणि अनेक लोक रस्त्यावर उतरून आपला निषेध व्यक्त करतात। ICC T20 वर्ल्ड कप 2024 सुरू होण्यास अवघे 2 दिवसच उरले आहेत। तोपर्यंत T20 वर्ल्ड कप मधील एक संघ वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। ICCने युगांडा देशाच्या जर्सीवर बंदी घातली, त्यामुळे त्यांना आपली जर्सी त्वरित बदलावी लागली। युगांडा क्रिकेट बोर्डाकडे जर्सी बदलण्यास फार वेळ शिल्लक नव्हता, त्यामुळे आहे त्या जर्सीत त्यांना थोडासा बदल करावा लागलाय। वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे 1 ते 29 जून दरम्यान T20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळवली जाणार आहे। या स्पर्धेसाठी सहभागी होणारे सर्व संघ तिथे पोहोचले असून सराव सामने खेळण्यात व्यस्त आहेत। मात्र भारतीय संघ सध्या न्यूयॉर्कमध्ये असून तयारी करत आहे। दरम्यान आता भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली देखील आगामी T20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अमेरिकेला काल रवाना झालाय। 4 सामन्यांच्या T20 मालिकेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला। या विजयासह इंग्लंडने मालिकाही 2-0 ने जिंकली। मात्र या मालिकेत फक्त 2 सामने खेळता आले। उर्वरित 2 सामने पावसामुळे रद्द झाले। लंडनच्या ओव्हल मैदानावर काल संध्याकाळी इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली। फलंदाजी करताना पाकिस्तानने 19.5 षटकात सर्व गडी गमावून 157 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात इंग्लंडने 15.3 षटकात 3 विकेट्स राखून लक्ष्याचा पाठलाग केला। T20 विश्वचषकाच्या सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे। स्पर्धेचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ 1 जून रोजी बांगलादेश विरुद्ध सराव सामना खेळेल। मात्र टीम इंडिया आयर्लंड विरुद्धच्या सामन्याने विश्वचषकातील आपल्या अभियानाची सुरुवात करेल। उद्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यातील सराव सामना होईल। भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजल्यापासून या सामन्याला सुरुवात होईल।